गांजाची तस्करी करणाऱ्या 8 जणांना अटक करून 2 चारचाकी, 1 बुलेट आणि 10 मोबाईल असा एकूण 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजी, सांगली, सोलापूर आणि सातारा येथील 8 जणांना गांजाची तस्करी करणाऱ्या दीपक दत्तात्रय पुजारी, वय वर्ष 37, राहणार सांगली नाका इचलकरंजी. विवेक मेघदूत शिंदे, वय वर्ष 26, राहणार गांधी पुतळा इचलकरंजी. अंकुश प्रताप शिंदे, वय वर्ष 30, नंदकिशोर भिकू साठे, वय वर्ष 30, दोघे राहणार बामणी, तालुका खानापूर. मनोज मदन गोसावी, वय वर्ष 29, राहणार महादेवन गर अकलूच, सोलापूर. राजू अमीन शेख, वय वर्ष 29, राहणार गुरे पाळणे, अकलूज, सोलापूर. महेश जम्मू साळुंखे, वय वर्ष 32, राहणार खरसुंडी, जिल्हा सांगली. आणि देवदास महादेव तुपे, वय वर्ष 21, राहणार पालवण चौक, पालवण, जिल्हा सातारा. यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्याकडील 2 चारचाकी, 1 बुलेट आणि 10 मोबाईल असा एकूण 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थाची साठा आणि विक्री करत असलेल्या गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून माहिती घेत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की हातकलंगले ते कुंभोज मार्गावर असलेल्या नेज येथे दोघेजण बोलेरो गाडीतून इचलकरंजी येथील इस्मांना गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी 2 पथकासह नेज येथे जाऊन सापळा रचून गांजा विकत घेणाऱ्या विवेक पुजारी आणि दीपक शिंदे या दोघांसह विक्रीसाठी आलेल्या अंकुश शिंदे, नंदकिशोर साठे यांना पकडून त्यांच्याकडील 21 किलो 70 ग्रॅम वजनाचा गांजा, अंमली पदार्थ वाहतूक करण्यासाठी वापरलेली 1 बुलेरो गाडी, 1 बुलेट आणि 5 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेला गांजा हा कोठून आणला याबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खरसुंडी येथून आणल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मनोज गोसावी, राजू शेख आणि देवदास तुपे यांना पकडून त्यांच्याकडील 20 किलो 125 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ वाहतूक करण्यासाठी वापरलेली 1Z गाडी, 5 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 14 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडी पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, विशाल खराडे, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, अरविंद पाटील, अशोक पवार, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, गजानन गुरव, हंबीराव अत्तिग्रे, महादेव कुराडे, राजेश राठोड आणि राजेंद्र वरंडेकर यांनी केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 8 जणांच्यावर NDPS कायद्याअंतर्गत हातकलंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास हातकलंगले पोलीस करत आहेत.